हॅपी बर्थडे मीरा. तुला वाटलं असेल की मी तुझा वाढदिवस विसरलो आहे, पण नाही. तुझा वाढदिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे आणि त्याचं सेलिब्रेशन सुद्धा तितकंच स्पेशल असणार आहे. आय लव्ह यू. आला तुम्ही? दादा, वहिनी झोपली आहे का? हो, ती मस्त गाढ झोपते. अथर्व, तुझी आयडिया हिने मला सांगितली आहे. कमाल आहे. मीराचा वाढदिवस मस्तच झाला पाहिजे. येस, एक्झॅक्टली. मला ही आयडिया खूप आवडली, फक्त नीट एक्झिक्यूट करावी लागणार आहे. होईल ना. तू आहेस ना मला हेल्प करायला. अरे पण पोरांनो, हे सगळं होईस्तोपर्यंत मीराला विश करायचं नाही, हे खूप अवघड आहे रे. विल ट्राय. बाबा, दॅट्स द पॉइंट. तेच तर सरप्राईज आहे. आई, तुला कशी वाटली आयडिया? छान आहे. मीरा खुश होईल. मी आलेच. मंजिरी, तुझा वाढदिवस 2 महिन्यांनी आहे ना? येस. हो. बाप रे, वय कसं वाढत चाललंय कळतच नाही असे. बाबा, बाबा काय तुम्ही पण. आई, डोंट वरी. तुझा वाढदिवस सुद्धा आम्ही खूप हॅपनिंग करू. अथर्व, तुम्ही बोले. अथर्व, मला असं वाटतं की उद्या आपण मीराच्या बाबांना सुद्धा बोलवून घेऊयात. काय? म्हणजे मला असं वाटतं की उद्याचा दिवस जसा आपल्यासाठी स्पेशल आहे तसं मीरासाठी सुद्धा आहे. आणि जर का तिचे बाबा उद्या आले तर तो आणखी स्पेशल होईल. एकदम बरोबर बोलते मंजिरी. अथर्व, बोलून घे मीराच्या वडिलांना. येस बाबा, मी उद्या जाऊन त्यांना पर्सनली इन्व्हाइट करतो. आणि हो, मीरासाठी हे सरप्राईजच राहू दे बरं का. मला तर असं वाटतंय की जेव्हा मीरा केक कापेल ना तेव्हाच त्यांना येऊ देत. हां, डन. वाव, मीरा वहिनीचा या घरातला पहिला वाढदिवस असणार आहे. आय एम डॅम एक्साइटेड राईट नाउ. हे मला तुझ्याशी बोलायचं आहे. हो, थँक्यू बाय. वा, चला झोपूया. हो. या न टाळता येणाऱ्या युद्धासाठी मीही आतुर झाली आहे. मंजिरी, स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेऊ नको. शिवनाथ सामान्य नाहीये. तो घरी आला तर तुझं मूळ रूप पाहू शकतो. अनर्थ होईल, अनर्थ होईल. मार्शरी, आजपर्यंत खूप अपयश पचवलंय मी, पण आता नाही. आता यश मिळवण्यासाठी मला हा धोका पत्करावा लागेलच. मनुष्य आणि आत्म्याची जोडी तोडण्यासाठी माझी ही खेळी यशस्वी ठरेल असं वाटतंय मला. तू अग्नीला आमंत्रित करते आहेस. मला माहितीये मी अग्नीला आमंत्रित करते, पण मला हेही माहितीये की त्या अग्नीत मी नाही, अंबिका आणि मीरा होरपळून निघतील.
दोघी बहिणी एकमेकींच्या शत्रू होतील. मीराच्या वाढदिवसाला मी विस्फोट घडवून आणणार आहे. घरातल्या नात्यांचा विस्फोट. दादा मी रेडी आहे, आम्ही लगेच निघतोय. हा ग्रेट ग्रेट. हे बघ बाकी सगळं सेट आहे. तुला फक्त मी सांगितलेलं काम करायचं आहे अनन्या. डोंट वरी, मी करते ना सगळं. हा वेदा आली आहे स्कूलमधून? हो आली आहे ती. हां अनन्या, तुला ना मीराला कमीत कमी अर्धा तास घराबाहेर ठेवायचं आहे. मी तिच्या बाबांना घेऊन येतोय. त्यांना मी इकडच्या जवळपासच्या एका मंदिरात थांबायला सांगतो आणि मग आपण ठरवलेल्या एक्झॅक्ट टायमिंगला मी तिच्या बाबांना एंटर करायला सांगतो. ठीक आहे? परफेक्ट. आणि अनन्या, मीरा रेडी झाली आहे? आय मीन तिने मी दिलेलाच ड्रेस घातलाय. हो ती येतच असेल आणि घातला तू दिलेला ड्रेस. ग्रेट. आणि बाकीचे सगळे तू सगळ्यांना समजावून सांगितलंय ना की काय करायचंय, कुठून यायचंय, काय सरप्राईज आहे वगैरे वगैरे? दादा तू ना उगाच टेन्शन घेतोयस. फोन ठेव बरं तू. अगं असं नाहीये, मला फक्त एवढं हवंय की सगळं परफेक्ट व्हावं. एनिवे फोन ठेवतो. ओके बाय. अच्छा असं आहे तर सगळं. तरीच म्हटलं अथर्व मीराचा वाढदिवस विसरणारच नाही. मला कुणीच अजून विश केलेलं नाहीये. वेदाचे बाबा सुद्धा निघून गेले. बड्डेचा विषय तर मागच्याच महिन्यात निघाला होता ना, तरी कसे विसरले सगळे. मीरा तुझ्यासाठी एक मोठं सरप्राईज आहे, पण मी आता तुला नाही सांगू शकत. मीरा जाऊ दे, फार मनाला लावून घेऊ नकोस. हा हे बघ आत्ता सगळे विसरलेत. पुढच्या वर्षी सगळे एकत्र मिळून तुला विश करेल. हा वहिनी, वहिनी रेडी आहेस तू निघायचं? अनन्याताई मी यायलाच पाहिजे का? वहिनी मला एकटीला खूप बोर होईल. चल ना कंपनी म्हणून. पण असं नटून थटून कशाला ना? फंक्शन आहे. हे बघ, जास्त वेळ नाही थांबायचंय. हाय हॅलो करायचं आणि लगेच घरी यायचं. चल.